तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे। त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जोरदार निशाणा साधलाय। लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी मोदी यांच्या द्वेषातून निर्माण झाली, मात्र विधानसभेला अपयश आल्यामुळे त्यांचे नेते कार्यकर्ते सावरलेले दिसत नसून त्यामुळेच खापर फोडायचा परिणाम स्वतंत्र लढणं असल्याचं तटकरे यांनी म्हटलंय। तसंच महायुतीमध्ये उत्तम समन्वय असल्याचं सुद्धा तटकरे यांनी स्पष्ट केलंय। नरेंद्र मोदी यांच्या द्वेषातून त्या ठिकाणी झाली, ती विचारावरती किंवा सिद्धांतावरती नव्हती। त्यावेळेला यश मिळालं, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पूर्णपणाचं अपयश आलं। स्वाभाविकपणाने त्या अपयशाच्या नैराश्यातून काँग्रेस असेल, पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उबाटा असेल, यांचे नेते आणि कार्यकर्ते का अजून सावरलेले आहेत असं काही दिसत नाही। एकमेकाच्यावरती खापर फोडण्यासाठी प्रत्येकाच्या स्पर्धा त्या ठिकाणी लागल्यात। त्या स्पर्धेचाच एक भाग म्हणजे स्वतंत्रपणाने निवडणुका लढवण्याची केलेली घोषणा। महायुतीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीचा समन्वय आहे। याउलट गेले 2 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये तिथलं स्थानिक लोकशाहीतलं नेतृत्व असलंच पाहिजे अशी आमच्या सरकारची भूमिका आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली याचिका लवकरात लवकर कशा पद्धतीने निकाली निघू शकेल याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होईल। जेव्हा केव्हा निवडणुका दृष्टिक्षेपामध्ये येतील त्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथराव, बावनकुळेजी, मी स्वतः प्रदेशाध्यक्ष, आम्ही एकत्रितपणाने बसू आणि मग आमच्यातला उत्तम समन्वय असल्यामुळे, सामंजस्य असल्यामुळे त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा त्यावेळेला आम्ही ठरवू।